नेवासा तालुक्यामधील नेवासा फाटा येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे पाटील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। संस्थेचा राजीनामा देण्यासाठी आणि मालमत्ता नावावर करण्यासाठी खोट्या गुन्ह्यांची धमकी देऊन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी मनीष घाडगे यांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेच्या अध्यक्षांसह 6 जणांविरोधात नेवासा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2025 पासून मनीष घाडगे पाटील यांच्यावर संस्थेचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात होता। त्यांच्या नावावर असलेली वैयक्तिक मिळकत संस्थेच्या नावे करावी यासाठी आरोपींनी त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला। जर राजीनामा दिला नाही तर खोट्या बदनामीच्या केसेस दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आली होती। या जाचाला कंटाळून 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30च्या सुमारास त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय। या प्रकरणी सुमती साहेबराव घाडगे पाटील अध्यक्षा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान, स्नेहल साहेबराव घाडगे मुलगी, श्रुती साहेबराव घाडगे मुलगी, चेतन चव्हाण मोठा जावई, सोपान बाजीराव काळे प्राचार्य राहणार तेलकुडगाव, अनुराधा उत्तम गोरे समन्वयक राहणार जळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की माझ्या पतीला पदाचा राजीनामा देण्यासाठी आणि त्यांची मालमत्ता बळकावण्यासाठी आरोपींनी खोट्या गुन्ह्यांच्या धमक्या दिल्या। सततच्या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद मयत मनीष घाडगे यांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी दिली आहे। आपण या ठिकाणी निवेदन देण्याचा आपण दाखल केली आहे नेवासा पोलीस, काय म्हणणं आहे आपलं? न्याय मिळावा सर, फक्त न्याय मिळावा। निर्वासनाचा माणूस होता माझा नवरा, खूप कष्ट केले त्याने। त्याने चिठ्ठी लिहून दिली, नाव सांगितलं दिवस तेवढंच त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करा। त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल हे जिल्ह्यामधील एक मोठं नाव आहे। मात्र संस्थेच्या अंतर्गत वादातून आणि मालमत्तेच्या हव्यासापोटी एका उच्च शिक्षित सचिवावर आत्महत्येची वेळ आल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। संस्थेच्याच अध्यक्षा, त्यांच्या मुली आणि जावयावर गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालं आहे। नेवासा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संशयित आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। ॲडव्होकेट संजय दशरथ खोतकर, मी उच्च न्यायालय संभाजीनगर येथे वकिली करतो। आज या ठिकाणी मनीष घाडगे यांची जी दुर्दैवी आत्महत्या करून निधन झालंय, त्या संदर्भाने त्यांच्या पत्नी मनीषा घाडगे यांनी मला जे इन्स्ट्रक्शन दिले आणि त्या इन्स्ट्रक्शननुसार आम्ही आता पोलीस स्टेशन नेवासा येथे फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस आता पुढील कारवाई करतील। काय फिर्याद आहे आपली आणि काय तुमची अपेक्षा आहे? फिर्याद त्यांनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे त्यांची माहिती अशी आहे आणि आम्ही जी आता फिर्याद दिली त्याचं स्वरूप असं आहे की गेल्या ऑक्टोबर 2025 पासून तर 28 एप्रिल पर्यंत अतिशय मानसिक छळ या आरोपींनी केलेला आहे। आरोपी म्हणजे त्याच्यामध्ये संस्थेचे पदाधिकारी आहेत। त्या पदाधिकाऱ्यामध्ये अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे आणि सहसचिव आणि 2 शिक्षक वृंद त्याच्यामध्ये आहेत, प्राचार्यासह। तर या सर्वांनी मिळून त्यांचा अतिमानसिक असा छळ केला आणि या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली, अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन त्यांनी देऊन ही एफआयआर आम्ही आज पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे। काय पुढील आपल्याला तपास सांगितण्यात आलाय, काय करण्यात येणार आहे? नाही, आता एफआयआर दाखल झालाय, आता ते पोलिसांचं काम आहे। त्या दृष्टीने त्यांची तपास यंत्रणा वगैरे करणं आणि त्या दृष्टीने त्यांचा तपास करून दोषारोपपत्र कोर्टामध्ये दाखल करणं हे आता पोलिसांचं कर्तव्य आहे। त्याबद्दल मी काही कॉमेंट करू शकत नाही। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा।